स्टार रोहिणी पारधेच्या आत्महत्या प्रकरणाला 25 दिवसांनंतर नवं वळण मिळालंय। या प्रकरणी पती निलेश विरोधातच गुन्हा दाखल झालाय। सोलापूरमधील मंगळवेढ्यात एका रील स्टारनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली। ज्या हॉटेलमध्ये रील करून लाखो फॉलोअर्स मिळवले, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत सोलापूरमधील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पारधे हिनं आपलं आयुष्य संपवलं। 25 वर्षाच्या विवाहित रोहिणी पारधेनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न निर्माण झाला होता। सुरुवातीला ताणतणाव आणि त्यातून झालेल्या वादातून रोहिणीनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात होतं। मात्र आता या प्रकरणानं वेगळंच वळण घेतलंय। पोलिसांनी रोहिणी पारधे हिच्या पतीवर गुन्हा दाखल केलाय। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। रील स्टार रोहिणी पारधे हिचे वडील बाळू शिवशरण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहिणीचा पती निलेश याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। निलेश पारधे हा रोहिणीला तिच्या मनाविरुद्ध हॉटेलमध्ये काम करायला लावत होता, तिला शारीरिक मानसिक त्रास देत होता। त्यामुळेच तिनं हे पाऊल उचललं असा आरोप तिच्या वडिलांनी केला। त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी रोहिणी पारधे हिचा पती निलेश याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण प्राप्त झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, सोलापूर।